तू क्लबसाठी जे करतोयस ना, आय रिअली अप्रिशिएट. सर, तुम्ही बोलवलंत मला? हो. जयसिंगकडे तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुम्हाला सांगायला आला, मी म्हटलं डायरेक्ट श्रुतीला सांग. काय रे, काय गुड न्यूज आहे? काय झालं? आमच्या शेजारी एक जण राहतात, त्यांच्या मदतीने आपल्याला खूप मोठी स्पॉन्सरशिप मिळते. गेले कित्येक दिवस मी त्यासाठीच प्रयत्न करत होतो. वाव, ग्रेट. पण कोण आहे ते? कोणाकडून मिळते स्पॉन्सरशिप? अगं, संपतराव जगताप, ते आपल्याला स्पॉन्सरशिप द्यायला तयार झालेत. संपतराव जगताप म्हणजे ते मोठे पॉलिटिशियन आहेत तेच ना? हो, तेच. पण ते का देत आहेत आपल्या स्पॉन्सरशिप? म्हणजे त्यांचा बॉक्सिंगशी काय संबंध आहे? टॅलेंटशी आहे. एक्सेप्शनल राजकारणी आहेत असं म्हणू हवं तर. म्हणूनच तर आपल्याला स्पॉन्सरशिप द्यायला तयार झालेत ते. बरं, छान. जयसिंग, श्रुतीला नीट एक्सप्लेन करून सांग काय स्पॉन्सरशिप देत आहेत आणि कुठल्या स्वरूपात मदत करतात. येस सर. श्रुती जगताप साहेब आपल्या क्लबला स्पॉन्सर करणार म्हणजे ते आपल्या क्लब मधल्या सगळ्यात बेस्ट प्लेअरला ती स्पॉन्सरशिप किंवा स्कॉलरशिप देणार, आणि ती तुला मिळणार आहे. मला मला का? कारण या क्लबची सगळ्यात टॅलेंटेड प्लेअर तू आहे. अगं, जगताप साहेबांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे. दरवर्षी ते एखाद्या अपकमिंग यंग टॅलेंटेड प्लेअरला स्पॉन्सर करत असतात, आणि यावर्षी यू आर द लकी वन. पण सर, ही स्पॉन्सरशिप किंवा स्कॉलरशिप या गोष्टी त्याच व्यक्तीला मिळायला हव्यात ज्याला त्याची खूप गरज आहे. तर फॉर्च्युनेटली या खेळासाठी जो काही खर्च होतो तो मी अफोर्ड करू शकते. ही स्पॉन्सरशिप अशा व्यक्तीला द्या की ज्याला याची खरंच गरज आहे. कारण माझ्यामुळे ही स्कॉलरशिप एखाद्या गरजू व्यक्तीला मिळणं शक्य असून सुद्धा त्याला ती मिळणार नाही, म्हणजे असं मला वाटतं. श्रुती, हा मुद्दाच नाहीये. जयसिंग त्यांच्याकडे तुझ्या एकटीसाठी गेला नव्हता, तर क्लबच्या सगळ्या प्लेयर्ससाठी गेला होता. आणि त्यांनी तुझी निवड केली आहे, म्हणजे क्लब मधल्या सगळ्यात चांगल्या प्लेयरची. आणि ते काय पहिल्यांदा करत नाहीये, दरवर्षी ही स्पॉन्सरशिप ते देतात. पण सर, या राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही. ते काही फक्त स्पॉन्सरशिप देऊन बाजूला होणार नाहीयेत ना. ते 4 ठिकाणी बोलून दाखवणार, गवगवा करणार, त्याचा मीडिया समोर बोलणार, त्याची चर्चा होणार. आणि सर, मला नको आहे ही स्पॉन्सरशिप. श्रुती, त्यांनी तुझी निवड स्वतःहून केली. स्पॉन्सरशिप तुला इंडिव्हिज्युअली मिळत असली ना तरी फायदा क्लबचाच होणार आहे. क्लबचा एक प्लेअर वर जातोय, श्रुती नगरकर नाही. सर म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आणि तसंही आता मला ती स्पॉन्सरशिप नको असं म्हणून चालणार नाही, कारण मी ऑलरेडी त्यांच्याशी तसं बोलून आलोय. आणि आता ते अग्री झाल्यावर आपण नाही म्हटलं तर त्यांना कसं वाटेल? साधारण हे फिगर्स आहेत. पवन, अरे हे आकडे मी 100 वेळा बघून झाले आणि आता माझ्या डोक्यामध्ये फिट सुद्धा झाले. मला काळजी आहे ती फायनान्सची. आपलं त्याबद्दल बोलणं झालंय ना. इतकी मोठी अमाऊंट जर अरेंज करायची असेल तर लोन घेण्यापासून दुसरा काहीच ऑप्शन नाही. अरे पण ते कसं मिळणार याची काळजी वाटते मला. बँक नीड्स इक्विटेबल मॉर्गेज. अरे पण जमिनीचं सॉर्ट आउट झालंय ना आता. कुठे पेपर्स नाहीत आपल्या हातात. येतील, ते येतील. जगताप साहेब आहेत ना. हाय. कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? तुझ्या लॉ फर्मचा इंटरव्ह्यू? नाही, मी नाही गेले इंटरव्ह्यूला. गेलीच नाहीस का? तुझ्यासाठी महत्वाचा होता ना तो इंटरव्ह्यू? हो, ऍक्च्युली मला नंतर रिअलाइज झालं ती नोकरी करून पण मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार आहे. असं कसं अचानक रिअलाइज झालं? मी शांतपणे विचार केला. त्या लॉ फर्म मध्ये काम करून मला बऱ्यापैकी पैसे तर मिळतील, पण माझा खरा आनंद गाण्यात आहे. आय एम सो हॅपी तुला हे कळलं. मग आता पुढे काय करायचं ठरवलंयस? तुझ्याबरोबर काम, म्हणजे तुला चालत असेल तर. मी नव्हतं म्हटलं तुला लॉ फर्म मध्ये जाऊन इंटरव्ह्यू दे. मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की गाण्याला सेकंडरी ठेवू नकोस. एनिवे,
चला आता कामाला लागूया, खूप काम आहेत आपल्याला. बरं, तुझी मीटिंग झाली का ती तुलसीदास हॉलची? झालीच नाही. म्हणजे त्या दिवशी मला वेळ नव्हता म्हणून मी ती पोस्टपोन केली. उद्या आहे ती 5 वाजता. आणि बरं झालं ना पोस्टपोन केली. आता तू येऊ शकतेस माझ्या बरोबर. उद्या 5 वाजता नाही रे, मला नाही जमणार. ऍक्च्युली माझं एक काम आहे. दुसऱ्या फर्म मध्ये इंटरव्ह्यूला जायचंय का? नाही अरे, इंटरव्ह्यू वगैरे काहीच नाहीये. माझं एक पर्सनल काम आहे, मी सांगेन ना तुला नंतर. उत्तरा, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? हे बघ, माझ्यापासून लपवण्याची काही गरज नाहीये. तू मोकळेपणाने मला सांगू शकतेस. नाही अरे, खरंच तसं काहीच नाहीये. आर यू शुअर? हे सॅम, काहीच प्रॉब्लेम नाही अरे. ओके. जय, कितीदा भेटलायस तू या जगतापांना? अरे बापरे, म्हणजे अजून तुझी रेकॉर्ड त्या जगतापोरच अडकलीये. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. किती वेळा भेटलायस तू जगतापांना? मी एकदाच भेटलोय त्यांना. म्हणजे तू त्यांना फार नीट ओळखत नाहीस. हो, म्हणजे मी स्वतः त्यांना नीट नाही ओळखत, पण खांबोटे काकांना मी खूप छान ओळखतो आणि ते जगताप साहेबांचे एकदम खास आहेत. तेही आधी मंत्रालयातच कामाला होते, त्यामुळे ते जगताप साहेबांना खूप छान ओळखतात. कोणातरी तिसऱ्या व्यक्तीचं ओपिनियन नको देऊस तुम्हाला. मला सांग, तू जेव्हा त्यांना भेटलास तेव्हा तुला काय वाटलं त्यांच्याबद्दल? म्हणजे एक माणूस म्हणून कसे वाटले ते? श्रुती, नक्की तुझा प्रॉब्लेम काय? तुला इतकी छान स्पॉन्सरशिप मिळते ना, ती घे आणि बाजूला हो. माणूस म्हणून तो कसा आहे, तो काय करतो, या सगळ्यांशी तुला काय करायचंय? मग अशी सरांसमोर डायरेक्ट बोलून मोकळी झालीस की मला ती स्पॉन्सरशिप नकोय. वाय? थँक्यू. थँक्यू कशासाठी? त्यांनी दिलेली स्पॉन्सरशिप मी रिफ्यूज करते हे तू ऍक्सेप्ट केल्याबद्दल. एक्सेप्ट नाही करत, हे राग येतोय मला तुझा. आणि मुळात तुला त्यांच्याकडून ती स्पॉन्सरशिप नकोय तर इतक्या चौकशा का करतेस त्यांच्याबद्दल? नाही, काही नाही. श्रुती थांब, काहीतरी नक्की आहे. सांग काय झालंय? मी तुला काही सांगणार नाही. तू म्हणजे ना ऑल इंडिया रेडिओ आहेस. क्लब मधल्या प्रत्येकाच्या सिक्रेट्स आपल्याला माहिती आहेत. मी कधी काही बोललो नाही ना? सांग, बिनधास्तपणे सांग, काय झालंय? कार्तिक एक डील करतोय त्यांच्याबरोबर जमिनीचं. मला सांग, कार्तिक जमिनीचं डील करतोय म्हणजे त्यांच्याकडून काही जमीन घेतो का? किंवा त्यांच्या ओळखीतून कुठून काही जमीन मिळते का त्याला? पण ह्याला कशाला जमीन हवी आहे? घर वगैरे बांधतोय की काय? जय, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून जे जे शक्य आहे ना ते सगळं बोलतोयस तू. बेसिकली माझं ओपिनियन तुझ्यासाठी मॅटर करतं हेच मला पचत नाहीये. म्हणजे चांगला माणूस आहे जगताप, आवडला मला. त्याचा थाट, रुबाब, दरारा एकदम राजासारखा. आणि खांबोटे काकांनी सांगितलंय मला की ते नेहमी प्रत्येकाला मदत करत असतात. त्यांनी तर कित्येकांना पैसे दिले आणि ते परत मागितले सुद्धा नाहीयेत. मला आश्चर्य वाटतंय हे ऐकून. तू एकदा भेट त्यांना. राजकारणात असले ना तरी टॅलेंटची कदर आहे त्यांना. नवीन स्ट्रगलर कलाकार, प्लेयर्स त्यांच्यावर ते लक्ष ठेवून असतात आणि त्यांना मदत करतात. म्हणूनच तर कार्तिकला ते मदत करतायत. म्हणजे कितीतरी मोठ्या कलाकारांना सुद्धा ते मदत करतात. आता तुझा नवरा काय स्ट्रगलर आहे का? नाही ना. मी म्हटलं ना की नवीन टॅलेंटला वर येण्यासाठी ते नेहमी मदत करत असतात. चांगला माणूस आहे, डोंट वरी. हो, असं का आणलं तुम्ही मला इकडे? सॉरी, पण तुझं त्या कंपोजरशी बोलणं झालं का? काय झालं पुढे? हो, मी फोन केला होता त्यांना, झालंय बोलणं त्यांच्याशी. कधी आहे रेकॉर्डिंग? नाही, रेकॉर्डिंग वगैरे अजून नाही ठरलंय. उद्या माझी मीटिंग आहे त्यांच्याबरोबर 5 वाजता. There you are. You know what? मगाशी तू कार्तिकला माझं पर्सनल काम आहे वगैरे असं काहीतरी थुकरट कारण दिलं ना, तेव्हाच मला कळलं की तुझी ह्याच संदर्भातली मीटिंग असते. वा, आय एम हॅपी. बरं झालं तू त्याला सांगितलं नाहीस. तसं यू आर स्मार्ट. तुम्ही असंच बोलता का सगळ्यांशी, म्हणजे सगळ्या मुलींशी? असंच म्हणजे कसं? असंच
बालपणीची मैत्रीण वगैरे असल्यासारखं? वैसे नॉट रिअली. आय मीन म्हणजे मला सवय आहे अरे तुरे करून बोलायची, आणि त्यातल्या त्यात आपल्याच वयाचं असेल तर काही हरकतच नाही. म्हणजे मी कार्तिकला कुठे ओ कार्तिक सर असं वगैरे बोलतो. प्रोफेशनली काम करताना बरं पडतं ते. यू नो व्हॉट, व्हेन यू आर ॲट पार थिंग्स बिकम इझी. सॉरी, पण मला सवय नाही आहे या सगळ्याची. आणि स्पष्ट सांगायचं तर मला आवडतही नाही. मग तुला असं म्हणायचंय का मी तुला अगं उत्तरा न म्हणता ओ उत्तरा मॅम असं म्हणू? हो, यू गॉट इट राईट. तुम्ही माझ्याशी तसंच बोललात तर बरं होईल जसं मी तुमच्याशी बोलते. तुम्ही मला काम मिळवून दिलं, थँक्यू सो मच फॉर दॅट, रिअली. पण प्रोफेशनल रिलेशन्स प्रोफेशनल पद्धतीनेच हाताळलं गेलेलं बरं, प्रत्येक बाबतीत. ऑफकोर्स, ॲज यू लाईक इट मॅम. थँक्स, आय अप्रिशिएट. तुमच्या मीटिंगसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रोफेशनल रिलेशनशिप प्रोफेशनल पद्धतीने हाताळलेले बरे. काय ठरवलंयस फायनली? कशाबद्दल? मी तुला सांगितलं होतं वेगळं होण्याची 1 तारीख ठरव आणि सांग मला. यार काय ठरवलंयस तू? मी ठरवलेलं नाही आणि ठरवणारही नाही. मला मस्करीत नको घेऊस तू. तुला सिरियसली घ्यावं असं तू काही बोलतच नाहीयेस. यार मला जायचंय. महिन्याभराच्या आतच जर वेगळं व्हायचं होतं तर मग लग्न कशाला केलंस माझ्याशी? तर मी तुझ्यापासून वेगळी कुठे होतीये? मला फक्त या घरातून वेगळं व्हायचंय. नाही, पण मी हे घर सोडून जाणार नाही. त्यामुळे तुला जर जायचं असेल तर एकटी जाऊ शकतेस. कंदार, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू माझी नेहमी साथ देशील. तू पण प्रॉमिस केलेलंस ना आपल्या लग्नाच्या वेळी की आपण प्रत्येक प्रसंगात एकमेकांबरोबर राहू, एकमेकांची साथ देऊ. तू हे काय सुरू केलंस? तू माझा प्रॉब्लेम का समजून घेत नाहीयेस? तुझ्या आईला मी आवडत नाही गंधार. आवडत नाही मान्य आहे, पण तू प्रयत्न करू शकतेस ना. तिला जसं हवं तसं वाग, तिला तू आवडशील. केला नाही का? खूप केला, पण त्यांना मी समोर नको असते रे. आज पण दिवसभर त्यांच्या समोर येणं टाळलं रे मी. तुझं काय म्हणणं आहे? आयुष्यभर हेच करत राहू का मी? एकमेकांना टाळणं हे काही सोल्युशन नाहीये. मला थोडा वेळ दे, आपण करू काहीतरी. तू कितीही वेळ घेतलास ना तरी हे असंच राहणार आहे. म्हणून मी तुला सांगते की मला इथून जायचंय. तू कितीही वेळा मला हे सांगितलंस ना तरी मी तुला तेच सांगणार आहे की मी हे घर सोडून जाणार नाहीये. मी आईला एकटीला सोडणार नाहीये. अरे त्या कशा एकट्या असतील? घरातली सगळीच माणसं त्यांच्या बरोबर आहेत ना. मग आणि तू येत जा ना त्यांना भेटायला. हवं तर रोज ये. एकदा का त्यांचं डोकं शांत झालं आणि त्यांचा माझ्यावर जरा कमी झाला ना की मी पण येईन तुझ्या बरोबर. म्हणजे तुला माहितीये की आईचं डोकं शांत होऊ शकतं. आपल्याला तेच प्रयत्न इकडे राहून करायचे आहेत. अरे आपण इथे राहिलो ना तर हे कधीच होणार नाही. हे जर का व्हायला हवं असेल ना तर आपण इथून वेगळं होणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. काकू प्लीज नका ना त्रास करून घेऊ. रडू नका ना. त्रास करून घेत नाहीये ग श्रुती, होतोय. पण का? होईल ना, सगळं ठीक होईल. मलाही असंच वाटलं होतं ग. माई बोलल्या माझ्याशी, खूप समजवलं त्यांनी मला. म्हणाल्या तुझ्या मनातल्या रागामुळे तुला फक्त दिशाच्या चुका दिसतायत. झालं गेलं विसरून जा. दिशाला एक चान्स दे. मग पटलं मला त्यांचं म्हणणं. का मग झालंच ना काकू, सगळे प्रॉब्लेम्सच सॉल्व्ह झाले. मलाही असंच वाटलं होतं. म्हणूनच दिशाला अजून एक चान्स द्यायचं ठरवलं. मनापासून मी तिला एक्सेप्ट करणार होते. मग याच विषयावर तिच्याशी बोलायला तिच्या रूम मध्ये गेले, पण नाही बोलू शकले मी. तिथे गेले तर गंधार आणि तिचं भांडण चालू होतं. आणि जे काही ऐकलं ना त्यानंतर त्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही. काय झालं काकू? काय बोलली ती? नुसती बोलली नाही, करायला निघाली ती श्रुती.
तुझ्या जीवाभावाची मैत्रीण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघालीये. काकू ती ना रागाच्या भरात काहीतरी बोलली असेल. नाही, मी स्वतः ऐकलंय ग. गंधार तिला किती वेळा सांगत होता, माझ्या आईला सोडून मी कुठेही जाणार नाही. पण ही मुलगी हट्टाला पेटली होती. वेगळा होणं हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे. अगं हात धुवून मागे लागली होती ग त्याच्या हे घर सोडण्यासाठी. काकू दिशा ना थोडी वेळीच आहे, म्हणजे ना ती विचार करून बोलत नाही. तिच्या मनात एक असतं आणि ती बोलते काहीतरी भलतंच. तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. मलाही असंच वाटलं होतं. माणूस एकदा चुकीचं बोलू शकतो, पण परत परत बोलतो ना तेव्हा ते चुकून नसतं श्रुती. काकू पण ती ठीक आहे श्रुती, तू तुझ्याच मैत्रिणीची बाजू घे. तिला सोडून तू माझ्या बाजूनी बोलावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाहीये. ती कितीही चुकली ना तरीही तू तिचीच बाजू घे. बस झालं, या विषयावर खूप चर्चा झालेली आता. अरे माझं ऐकून तर घे. तिचा प्रॉब्लेम काय ग तुझा? हा हे काय चालवलंयस तू सगळं? जरा अति नाही होतेच सगळ्याच गोष्टी? तिशा, मला असं वाटलं होतं की तुझं लग्न झालंय म्हटल्यानंतर तुला थोडी मॅच्युरिटी येईल, जरा अक्कल असल्यासारखी वागशील तू. पण नाही, मला असं वाटायला लागलंय की तुला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे, स्वतःचा कम्फर्ट बघायचा आहे, बाकी कोणाचा विचारच करायचा नाहीये. तिशा, तू ना ओव्हर पॅम्पर्ड मुलगी आहेस. पण तिशा, आता लहान नाहीयेस तू. जरा मॅच्युअर्डली वागायला शिक, रिस्पॉन्सिबली वागायला शिक. लग्न झालंय तुझं आता. तू काय बोलतेस हे सगळं? तू काय चालवलंयस हे सगळं? मला घर सोडून जायचंय, मला घर सोडून जायचंय. काय लावलंयस हे तू? एवढं काय झालंय मोठं, सांग बरं मला. तुला माहित नाही का काय झालंय ते? एवढ्याशा गोष्टीवरनं सुद्धा ना गिव्हअप करतेस तू सगळं. हेच करत आलीयस नेहमी. दिशा, घर सोडून जाण्याइतपत काही मोठी गोष्ट झालेली नाहीये. झालंय आणि म्हणूनच मला जायचंय. दिशा, गप्प बस आता तू. बास झालं. दिशा, तुझ्या आई बाबांना न सांगता लग्न केलंस ना ग तू? त्यांची आठवण येत असते ना सारखी, रडतेस ना त्यांच्या आठवणीत. मग आता या घरात तरी आनंदाने राहायचं. पण नाही, तुला हेही घर सोडून जायचंय ना. बरं, स्वतः जातीयस, गंधारला सुद्धा तुझ्या बरोबर घेऊन जातीयस. अक्कल गहाण टाकलीयस का तू? दिशा, तू ना तुझी बाजू घेऊन बोलण्याची सुद्धा सोय ठेवली नाहीयस मला. तुला कोणी सांगितलंय माझी बाजू घेऊन बोलायला? श्रुती, मला माझे प्रॉब्लेम हँडल करता येतात. श्रुती, हे माझे प्रॉब्लेम आहेत आणि मी हे करीन हँडल. दिसतंय मला काय हँडल करतेस ते. दिशा, कसं आहे ना, आपण एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, तेव्हा ना आपले प्रॉब्लेम्स फक्त आपले नसतात, ते सगळ्यांचे असतात आणि ते सॉल्व्ह करायचे असतात, उगाचच वाढवून ठेवायचे नसतात. तू मला काय इकडे लेक्चर द्यायला आली आहेस? मी तुला एवढंच सांगायला आली की हे जे काही तुझं घर सोडून जायचं चाललंय ना, ते बंद कर आता प्लीज. तू हे सगळं बोलतेस कारण तुला माझी काळजी आहे ना? हो ना? मग दुसरं काय कारण असणार आहे दिशा? मग मला हेच सांगायचंय की माझी काळजी करणं बंद कर. यार, माझी आई असल्यासारखी नको वागूस. तुला असं वाटतंय का की मला काहीच अक्कल नाहीये, मला काहीच डोकं नाहीये? तर असं नाहीये. श्रुती, हे माझे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे मी हँडल करू शकते. तू यात पडू नकोस. दिशा, श्रुती, तू झोपली नाहीस अजून? नाही अरे. तुला किती वेळा सांगितलंय माझ्यासाठी जेवायची थांबत जाऊ नकोस. तू तुझ्या वेळेला जेवत जा ग. माझ्या शेड्यूलमुळे का डाएटची वाट लावतेस? कार्तिक, माझं जेवण झालंय मगाशीच, डोंट वरी. अगं मग अजूनही जागी काय आहेस? अरे मी तुझ्यासाठीच थांबले होते. मला बोलायचंय तुझ्याशी महत्वाचं. अगं मग सकाळी बोललो असतो.
तुला लवकर उठायचं असतं. चल झोपूया. कार्तिक, मला ना दिवसभरात माझा नवरा आत्ता निवांत भेटतोय. मगाशी फोन केला होता तेव्हा सुद्धा नीट नाही बोललास तू. आय एम सो सॉरी यार. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.